पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। तुमच्यासारख्या स्वार्थी लबाड लोकांचं तोंड सुद्धा बघायची इच्छा नाही माझी। विठ्ठलाचं नाव घेऊन माझ्यासारख्या माणसांना फसवताना शरम सुद्धा वाटली नाही तुम्हाला? प्लीज निघून जा इथून आणि पुन्हा माझ्या आयुष्यात परत कधीच येऊ नका। इनफ। मला नाही सहन होत आहे। वीस वर्ष झाली आपल्या लग्नाला, पण तुम्हाला एकदाही असं रजनी एवढं अंतर ठेवूनच राहायचं होतं तर मग लग्नच का केलं माझ्याशी? तुझ्या या प्रश्नाचं उत्तर मी आपल्या लग्नाच्या पहिल्या रात्रीच दिलं होतं। 20 वर्षापूर्वी दिलेलं ते उत्तर विसरण्यासारखं नक्कीच नव्हतं। झोप आता। मम्मी यार, मला तुझ्या खोलीत झोपावं लागणार आहे कारण हे काय पप्पा, तुम्ही खाली झोपता का? तुम्हाला माहिती होतं की मी येणार आहे? हा, माहिती होतं? अगं उर्मी, तसं काही नाही आहे ग। त्यांची ना पाठ दुखते हल्ली, म्हणजे असं पलंगावर वगैरे झोपले ना की त्यांची पाठ दुखायला लागते, म्हणून त्यांनी त्यांचं असं अंथरूण खाली टाकलंय आणि हल्ली ते खाली झोपायला लागलेत। अच्छा पप्पा, इतका त्रास होत असेल ना तर डॉक्टरांना दाखवा, नाही तर वाढेल तो त्रास। जाऊ दे, त्या निमित्ताने मला बेडवर झोपायला मिळणार। दादा मामाची उशी आणली आहे। सुप्रभात, गुड मॉर्निंग। नाश्ता तयार आहे। वीणा, छान पोहे केलेत तुझ्यासाठी आणि दादांना पण उठवूया ना, म्हणजे गरमागरम खाता येईल त्यांना। दादा उठलात? तुम्हाला आवडतात म्हणून पोहे केलेत, पटकन फ्रेश व्हा आणि खाऊन घ्या। इच्छा आणि भूक दोन्ही नाहीये मला। मामा, मलाही नकोय काही खायला। का? अरे तुलाही माहिती आहे ना मामा, जोपर्यंत बाबा नाश्ता करत नाही तोपर्यंत मी पण नाश्ता करत नाही। हो, ते मात्र खरं आहे। हे बघ, जोपर्यंत मला बाबा माफ करणार नाही ना तोपर्यंत मी खाणार नाहीये। बाबा, बाबा, तुम्ही रात्रभर इथे माझ्या जवळ बसून होतात। माझ्या काळजीपोटीच ना त्रास मला होत होता, पण वेदना तुम्हाला झाल्या, हो ना? आणि बाबा, तुम्हीच सांगितलेलं, एखादा व्यक्ती जीव अडकला
आणि त्याला जर त्रास झाला, वेदना झाल्या तर आपलाही जीव आपसूक तळमळतो. बाबा, ज्या घरात आई वडील दोघेही असतात तिथे आई रागवली की बाबा जवळ घेतात, समजूत काढतात. जेव्हा बाबा रागवतात तेव्हा आई समजूत काढते आणि पोटाशी धरते. पण बाबा, आपल्या घरात तर माझे आई वडील दोघेही तुम्हीच आहात. मग जेव्हा माझे बाबा माझ्यावर रागवतात तेव्हा मी कोणाकडे जायचं? आधी तुम्ही. आज जर तुझी आई असती तिने आधी तुला भरवलं असतं ना. बाबा, सॉरी. मला माफ कर. का वागतेस? परत नाही मागणार बाबा, परत नाही मागणार. तुम्ही प्लीज असं नका वागू माझ्या. आत्तू, दादू आणि तुझं काही बोलणं झालंय का काल? दादू कालपासनं घरी आलेला नाहीये. रात्रभर बाहेर होता तो. काय? हो. काय बडबडतीयस? अगं खरंच. नाही नाही, तो घरी कदाचित उशिरा आला असेल रात्री आणि आज सकाळी लवकर गेला असेल. नाही, तो घरी नाहीये कन्फर्म. तू काही बोललीस का त्याला? नाही, तो कालपासनच जरा नर्व्हस वाटत होता. ऐक ना, मला खूप काळजी वाटते त्याची. मी त्याला इतक्यांदा फोन केले, त्याने एकदाही रिसीव्ह केलेला नाही आणि असं कधीच झालं नाही. एक मिनिट शांत राहा. बँड मधला कोणाचा नंबर आहे तुझ्याकडे? सगळ्यांना फोन केला मी. कॅशला फोन केला, तिने फोन उचलला नाही. संचिताला फोन केला, फोन स्विच ऑफ आहे तिचा. बरं बरं, कॉन्टॅक्ट झाला नाहीये ना तुझा? नाही. ठीक आहे, मी ऑफिसमध्ये फोन करून बघते. गार्डला माहिती असेल कदाचित काल किती वाजता निघाला. हॅलो सामंत, प्रभास सर किती वाजता निघाले काल? काय? नाही नको, मी येते तिथे. काय झालं, काही समजलं? रात्रभर ऑफिसमध्ये आहे प्रभास. मी येऊ तुझ्या बरोबर? मला पण दादू नाही येत. ऐक ना प्लीज, ऑफिसमध्ये गेल्यावर त्याला काही बोलू नकोस. तुम्ही हा जो आश्रम म्हणताय त्याचं कार्य खूप चांगलं आहे असं दिसतंय आता तरी. तुम्ही काम करा, सगळं त्याचे डिटेल्स द्या मला. आपण आपल्या फंडातून काही देता आलं तर निश्चित मदत करू त्यांना. आणि हे सगळे जे डिटेल्स आहेत ते कुलकर्णींना द्या, म्हणजे मी त्यांनाही लक्ष घालायला सांगेन यामध्ये. आणि या तुम्ही. हो गुरुजी. बाबा, तुम्ही बोलावलं मला. बाबा सॉरी, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. पण मी मुद्दामून खरंच काही नाही केलं.
मंदिराबाहेर संगमनेरच्या बाहेर गायची संधी मिळते हे बघून मीच खूप भारावून गेले होते. चिन्मयी, म्हणून मी तिच्या मागे लागून बाबा प्लीज त्यासाठी तुम्ही आमची मैत्री नका तोडू. एवढी मोठी शिक्षा मला नाही झेपणार बाबा, आणि वीणाला सुद्धा नाही झेपणार बाबा. आणि तुम्हाला माहितीये वीणा आणि मी एकमेकींशिवाय नाही राहू शकणार बाबा. मी तुम्हाला वचन देते माझ्याकडून पुन्हा अशी चूक कधीच नाही होणार बाबा. उठ. तुम्ही दोघी जे काही वागलात त्यानं मला अतिशय दुःख झालं. पुन्हा अशी चूक घडणार नाही याची काळजी घे. बाबा म्हणजे तुम्ही मला माफ केलं. सुखी राहा. चिन्मयी, त्या प्रभासला इथं बोलावून घे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मॅडम. मी सगळ्या फाईलचा स्टडी केला. एकदा मीर आला की त्याच्याबरोबर डिस्कस करेन आणि मग प्रेझेंटेशन बनवून दाखवेन तुम्हाला. तू जरा आत ये, मला बोलायचं आहे. मॅम, मी फाईल्स अरेंज करून येतो. प्रभास, प्रभास, अरे हा काय प्रकार आहे? रात्रभर तुला आम्ही कॉल करतोय, तू आमच्यापैकी कुणाचाच कॉल नाही उचलत आहेस. असं नको ना करत जाऊस यार. घाबरायला होतं माहितीये. रात्रभर फोन नाही उचलत, कुठे आहेस माहित नाही. आणि मला झोप नाही लागली रात्रभर, माहितीये का? अंकल सॉरी. अरे मी जरा कामात होतो. अरे पण सांगायचं ना तसं फोन उचलून. हा मी सांगणारच होतो पण. बरं ठीक आहे, ठीक. तू बरं आहेस ना? बरं, रिहर्सलला भेटलास की निवांतपणे बोल. ओके, चल बाय. अंकल मी नाही येणार आहे रिहर्सलला. माझं काम आहे जरा इथे. प्रभास, तू आज रिहर्सल चुकवणार? प्रभास, तू यापूर्वी कधीच असं. यापूर्वी ज्या गोष्टी केल्या नाही आहेत ना त्या गोष्टी आता मला कराव्या लागणार. अंकल, यापुढे मी कधीच रिहर्सलला येणार नाहीये. आणि तुम्ही कोणीच मला या बाबतीत फोर्स करू नका. मला खरंच जमणार नाही. हे बस झाला फालतूपणा. हा, उगाच ना वडाचं तेल वांग्यावर नको करू. अंकल ते बघ, तू जे समजतोय ना तसं नाहीये. ऑफिसचं काम मी माझ्या मर्जीने करत नसलो तरी जबाबदारी आहे माझी. आणि मी माझी जबाबदारी झटकून वागत नाही हे तुलाही चांगलंच माहिती आहे. अच्छा, म्हणजे एक जबाबदारी उचलताना दुसरी जबाबदारी झटकणं पटतंय तुला? प्रभास, तुझ्यामुळे हा बँड बनला, मोठा झाला, आणि आता तूच हा बँड सोडून जाण्याची गोष्ट करतोयस. प्रभास, तू श्वास आहेस ह्या बँडचा, माहितीये का? आणि तुलाही चांगलंच माहितीये तुझ्याशिवाय हा बँड अपूर्ण आहे. अरे आपल्या सगळ्यांची नाळ ह्या संगीताशी जोडली गेलेली आहे आणि तीच तू तोडायला निघालास. प्रभास, तू नसलास तर आमचं काय होणार? माझं काय होणार? यार मी काय सांगू काय होणार आहे? तुम्ही तुमचं बघून घ्या ना. प्रत्येक गोष्टीवर माझ्यावर अवलंबून राहण्याची काय गरज आहे तुम्हाला? मग कोणावर राहू? नाही सांग ना, कोणावर राहू रे? बँड आणि आमच्या सगळ्यांची जान कोण आहे? तू. आम्हा सगळ्यांना जोडून कोण ठेवतं? तू. बँडला लीड कोण करतो? तू. करत होतो, आता नाही, आणि यापुढे कधीही नाही. का? कॉन्सर्टची स्वप्न कोणी दाखवली? हा, सांग ना. आणि आता तूच सगळं. हो, आता मीच सांगतोय. मला बँडसाठी वेळ द्यायला जमणार नाहीये. आणि राहता राहिला प्रश्न आपल्या कॉन्सर्टचा, तर फॉरगेट इट. मी विसरलोय, तुम्ही पण विसरा कॉन्सर्टला.
प्रभास मला कळत यार बास यार अंकल, बास झालं, खूप झालं. मला या विषयावर आणखीन चर्चा करायची नाही. हा बिझनेस, हे ऑफिस, हे एवढंच माझ्यासाठी महत्वाचं आहे. आता मी हा बिझनेस मोठा करणार आणि माझा पूर्ण वेळ मी या बिझनेससाठीच देणार. शैले, कसं दिसतोय मी? चांगला दिसतोस. किमान माझ्याकडे बघून तरी म्हणग चांगला दिसतोय. शैलेश, आत्ता माझ्याकडे अजिबात वेळ नाहीये. ठीक आहे, माझं कौतुक नको करूस. अगं तू तयार हो ना पटकन. म्हणजे तुला आठवत नाहीये का आपल्याला पार्टीला जायचंय? मी आत्ता तुला सांगितलं ना माझ्याकडे वेळ नाहीये म्हणून. शैले, आपल्या जवळच्या नातेवाईकांकडे पार्टी आहे, तू न आलेलं बरं दिसेल का? शैलेश, माझी स्वतःची पार्टी असती ना तरी मी नसते आले, कारण हे ऑफिस आणि हा बिझनेस माझ्यासाठी जास्त महत्वाचा आहे. हा बिझनेस मीच वाढवणार आहे आणि यासाठी मला माझा सगळा वेळ द्यायचा आहे. यापेक्षा जास्त माझ्यासाठी महत्वाचं काहीच नाहीये आणि नसणार आहे. ठीक आहे. थांबा, प्रवास आते मला बोलायचं आहे. तू बोल. आत्ता तुझ्या मित्राला तू जे काही बोललास ते मनापासून होतं की फक्त मला बरं वाटावं म्हणून? मनापासून होतं. ज्या गोष्टीवर एवढा जीव लावलायस ती गोष्ट अशी सहज सोडून देणार आहेस? हो, कारण त्या एका गोष्टीमुळे बाकी सगळ्या गोष्टी एवढ्या कठीण होऊन बसल्या आहेत की. अच्छा, म्हणजे आता तू फक्त ऑफिसच्या कामाकडे लक्ष देणार आहेस? हो. आणि वृक्षपणे आयुष्य जगणार जसं मी जगते तसं. प्रभास, विश्वास नाही बसणार तुला, पण एकेकाळी मी पण अशीच होते तुझ्यासारखी, खूप मस्त हसत खेळत आनंदी आयुष्य जगणारी. आता मी फक्त बोलते, त्यावेळेला गप्पा मारायचे. मग माझ्या आयुष्यात एक वादळ आलं. ह्या वादळात शैला संपली आणि मिस शैलजा सदावर्तीचा जन्म झाला, जिचं जगायचं मात्र राहून गेलं. एकेकाळी जिचं माणसांशिवाय पान हलत नव्हतं तिला माणसंच नकोशी वाटायला लागली. आणि तिच्या वागण्यामागचं कारण लक्षात न घेता लोकांनी तिच्यावर फक्त टीका केली. ती आपल्या सगळ्यात जवळच्या गोष्टीपासून दुरावली होती. आज तूही अगदी तसाच वागतोस. नको वागूस. पण तू, मी तुला दुखावलंय, त्याची शिक्षा तर झालीच पाहिजे ना मला. आयुष्यभरासाठी शिक्षा करून घेतलेलं तुझ्या तुलाही नाही चालणार रे, नाही चालणार. चला, ऑफिस आवर्स संपलेत, घरी जाता. कॉन्सर्ट संपेपर्यंत रिहर्सलला गेलास तरी चालणार आहे मला. थँक्यू. प्रवास, बोल ना तू. आपल्या घरात एक शैलजा सदावर्ते आहे. अजून एक नको आहे मला.
आता कसं सांगणार इकडे काय काय चाललंय ते? अंकल आय लव्ह यू, आय लव्ह यू. सॉरी ना यार, मगाशी जरा जास्तच रिॲक्ट झालो ना. हा ठीक आहे ठीक आहे. सॉरी ना यार, नीट बोल ना आता माझ्याशी. अरे ठीक आहे ना. नक्की? हो ठीक आहे, बोल. कोण आहे? बोल तर बघ. हॅलो. हॅलो प्रभास, मी चिका बोलतेय. हा बोल चिका. ऐक ना, तू आत्ताच्या आत्ता संगमनेरला ये, वीणाच्या बाबांनी तुला भेटायला बोलावलंय. ऐक तू प्लीज प्लीज लवकर ये, लगेच निघ तू.